नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला धक्का, श्रीमंत करणारी ही योजना केली बंद। तर याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूया। तर देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रात बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सुरू केलेली विशेष फिक्स डिपॉझिट योजना अमृत कलश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। ही योजना 400 दिवसांच्या कालावधीसाठी होती आणि गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर मिळत होता। मात्र 1 एप्रिल 2025 पासून ही योजना अधिकृतरित्या बंद करण्यात आली आहे। 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक केलेला ना काय लाभ मिळेल? ज्यांनी 31 मार्च 2025 पर्यंत अमृत कलश FD योजनेत गुंतवणूक केली आहे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही। त्यांची मूळ रक्कम आणि व्याज मॅच्युरिटीनंतर पूर्णपणे सुरक्षित असेल आणि या नियमांनुसार परत दिला जाईल। त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंताग्रस्त होण्याची गरज नाही। अमृत कलश FD योजना काय होती? ही एक अल्पकालीन उच्च व्याजदर देणारी विशेष फिक्स्ड डिपॉझिट योजना होती, जिथे ग्राहक 400 दिवसांसाठी गुंतवणूक करू शकत होते। एसबीआयने ही योजना एप्रिल 2023 मध्ये सुरू केली होती आणि ग्राहकांना मोठा प्रतिसाद पाहून वेळोवेळी ती वाढवण्यात आली होती। मात्र आता बँकेने ही योजना बंद केली आहे, कारण नवीन गुंतवणूक स्वीकारली जाणार नाही। अमृत कलश FD योजनेच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्य: व्याजदर सामान्य ग्राहकांसाठी 7.10%, तर वरिष्ठ नागरिकांसाठी 7.60%। गुंतवणुकीची मर्यादा 2 कोटीपर्यंत। कोण गुंतवणूक करू शकत होते? भारतीय नागरिक आणि अनिवासी किंवा भारतीय NRI। व्याज देण्याच्या पद्धती: मासिक, त्रैमासिक, सामायिक किंवा मॅच्युरिटीवर एकरकमी। अतिरिक्त सुविधा: या FD योजनेवर लोन घेण्याची सोय होती, वेळेपूर्वी पैसे काढण्याची संधी उपलब्ध होती, TDS आयकर अधिनियमानुसार कपात केली जात होती। गुंतवणूकदारांसाठी पुढील पर्याय कोणते? तर SBIच्या इतर फिक्स्ड डिपॉझिट योजनांमध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता। तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष FD योजना, नियमित टर्म डिपॉझिट आणि PPF यांसारख्या पर्यायांवर देखील लक्ष ठेवता येईल। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली? आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।